हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे. गेले काही दिवस आपले व्ह्युअर्स सतत अशी कमेंट करतात की काही आध्यात्मिक पुस्तकं आम्हाला रिकमेंड करा, अशी आध्यात्मिक पुस्तकं जी आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी उपयुक्त असतील. सो गेल्या 18 ते 20 वर्षांच्या माझ्या आध्यात्मिक जर्नीमध्ये किंवा माझ्या अध्यात्माच्या अभ्यासामध्ये माझ्या वाचनामध्ये जी काही पुस्तकं आली त्या पुस्तकापैकी काही निवडक पुस्तकं आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या पुस्तकांमध्ये काही पुस्तकं ही बेसिक आहेत, काही पुस्तकं ॲडव्हान्स आहेत, तर काही पुस्तकं इंटरमिजिएट देखील आहेत. आणि त्याचबरोबर फक्त ज्ञान देणारीच पुस्तकं आपण आज आणलेली आहेत असं नाही, तर काही पुस्तकं अशी पण आहेत जी पुस्तकं आपल्याला गोष्टींच्या माध्यमातून आध्यात्मिक लोकांचं आयुष्य कसं असतं हे देखील सांगतात. सो स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी आपण अशा 3 पुस्तकांबद्दल जाणून घेणार आहोत जी पुस्तकं अध्यात्मामध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या व्यक्तीला किंवा आध्यात्मिक जर्नी सुरू करण्याची इच्छा आहे, अध्यात्मामध्ये येऊ इच्छितो किंवा अध्यात्माचा अभ्यास स्टार्ट करू इच्छितो अशा व्यक्तीसाठी ही पुस्तकं उपयुक्त आहेत. म्हणलं तर ही पुस्तकं चरित्ररूपी आहेत किंवा सत्य घटनांवर आधारित आहेत, पण म्हणलं तर ही पुस्तकं चरित्र किंवा सत्य घटना या माध्यमातून आपल्याला काही ज्ञान देखील देत असतात. तर पाहूयात ही कुठली पुस्तकं आहेत ते. तर यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे अ सर्च इन सिक्रेट इंडिया. या पुस्तकाचा जो मराठी अनुवाद आहे त्या अनुवादाचं नाव आहे आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध किंवा आध्यात्मिक भारताचा शोध. अनफॉर्च्युनेटली आत्ता अ सर्च इन सिक्रेट इंडिया हे पुस्तक माझ्याकडे नाही आहे. हे खूप म्हणजे माझ्या स्पिरिच्युअल जर्नीच्या किंवा माझ्या आध्यात्मिक अभ्यासाच्या एकदम सुरुवातीच्या काळामध्ये मी हे पुस्तक वाचलेलं होतं. ते पुस्तक कोणाला तरी दिलेलं आहे, कोणाला दिलं आहे आठवत नाही. ज्या व्यक्तीला दिलं होतं त्या व्यक्तीने परत आणून दिलेलं नाही आहे, पण ते पुस्तक माझ्याकडे होतं जे आत्ता माझ्याकडे अस्तित्वात नाही आहे. ठीक आहे, आता अ सर्च इन सिक्रेट इंडिया हे पुस्तक ज्याचं मराठी अनुवाद होतो आध्यात्मिक भारताचा शोध. या पुस्तकाचे लेखक होते पॉल ब्रंटन आणि हे पुस्तक त्यांनी 1934 साली लिहिलेलं होतं. त्या काळात ते आध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ भारतामध्ये आले होते आणि त्यावेळेला त्यांना भारतामध्ये जे काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि या पुस्तकाची खासियत ही आहे की आपल्याला असे अनेक पुस्तकं दिसतात ज्या पुस्तकामध्ये तुमच्यासमोर कॅरेक्टर्स सादर करतानाच, तुमच्यासमोर काही पात्र मांडतानाच ती पात्र ब्लॅक आहेत की व्हाईट आहेत यानुसारच मांडलेली असतात. ठीक आहे, पण या पुस्तकामध्ये पॉल ब्रंटन स्वतः कुठलंच जजमेंट पास करत नाहीत. ते जस्ट तुमच्यासमोर काही घटना ठेवतात, त्यांना भारतामध्ये भेटलेले आध्यात्मिक व्यक्ती तुमच्यासमोर ठेवतात, आध्यात्मिक गुरु तुमच्यासमोर ठेवतात. त्या कुठल्याही आध्यात्मिक व्यक्तीबद्दल ते स्वतः काही भाष्य करत नाहीत, ते त्यांचं जजमेंट सांगत नाहीत, त्यांना लक्षात आलेल्या गोष्टी सांगत नाहीत. ते फक्त आणि फक्त आपल्यासमोर त्या घटना ठेवतात, ते फक्त आणि फक्त त्यांना आलेले अनुभव आपल्यासमोर मांडतात. त्यावरून आपल्याला कळतं, म्हणजे जर का आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत असेल तर त्यावरून आपल्याला हे कळतं की यापैकी कुठली व्यक्ती खरी आहे, कुठली व्यक्ती खोटी आहे, कुठला खरंच अध्यात्मातला जाणकार माणूस आहे आणि कुठला फक्त आध्यात्मिक गुरु असल्याचा आव आणतोय. हे बरोबर आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात, पण पॉल ब्रंटन स्वतः आपल्याला त्याबद्दल काही सांगत नाहीत. ते फक्त आणि फक्त आपल्यासमोर त्यांना आलेले अनुभव एकामागोमाग एक मांडत जातात. आणि मग पुस्तकाच्या शेवटी ते गुरुच्या शोधार्थ भारतामध्ये आलेले असतानाच्या जेव्हा तो प्रवास संपतो तेव्हा त्या प्रवासामध्ये सगळ्यात शेवटी त्यांना त्यांचे आध्यात्मिक गुरु भेटतात आणि ते आध्यात्मिक गुरु म्हणजे रमण महर्षी. हे खरं म्हणजे ओपन सिक्रेट आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे मी स्पॉइलर देतोय असं अजिबात नाही, कारण त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच त्यांनी हे सांगितलेलं आहे की शेवटी त्यामध्ये रमण महर्षींची एंट्री होते आणि रमण महर्षी हे फायनल त्यांचे गुरु होतात म्हणून. ठीक आहे, रमण महर्षी ही व्यक्ती तोपर्यंत फक्त भारतातल्या लोकांना माहिती होती, पण या पुस्तकाच्या माध्यमातून रमण महर्षी यांचं नाव पूर्ण जगभर पसरलं आणि मग पूर्ण जगभरातली लोक आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधार्थ किंवा त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी भारतामध्ये रमण महर्षींच्याकडे यायला लागली. सो रमण महर्षी हे स्वतः तर खूप, म्हणजे मला विचाराल तर मी रमण महर्षींची काही पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यानुसार रमण महर्षी म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना होते असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, सो ते स्वतः ॲक्च्युली एक खूप मोठं व्यक्तिमत्व होते अध्यात्मातलं, पण तरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं नाव पूर्ण जगभर पसरलं असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर काही हे पुस्तक वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. हे पुस्तक तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ॲमेझॉनवर उपलब्ध होईल. आणि हे मी कुठलंही अफिलिएट मार्केटिंग करत नाही आहे. कुठेही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एकाही पुस्तकाची लिंक मिळणार नाही आहे. ठीक आहे. सो जस्ट अँड व्ह्युअर्सनी विचारलं म्हणून मी ही पुस्तकं सांगतोय. तुम्ही जरी पुस्तकं ॲमेझॉनवरून खरेदी केली तर त्याच्या बदल्यामध्ये मला काहीही मिळणार नाही आहे. फक्त आणि फक्त मला मिळालेल्या ज्ञानाचा सोर्स आज मी या पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्यासमोर उघडा करतोय. दॅट्स इट. या व्हिडिओचा मागचा उद्देश एवढाच आहे. त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, रिटन बाय रॉबिन शर्मा. आता हे पुस्तक सुद्धा मराठीमध्ये उपलब्ध आहे, ज्याचं नाव आहे संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. ठीक आहे. हे पुस्तक सुद्धा मी माझ्या आध्यात्मिक अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळामध्ये वाचलं होतं आणि छान पुस्तक आहे, मस्त पुस्तक आहे. एका जुलियन नावाच्या कॅरेक्टरची गोष्ट यामध्ये आहे, जी पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि नंतर काही कारणामुळे अध्यात्माचा शोधार्थ ती व्यक्ती सुद्धा भारतामध्ये येते आणि भारतामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला कोण भेटतं, काय भेटतं, त्या व्यक्तीला काय ज्ञान मिळतं, हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. तुम्हाला जरी अध्यात्माची याच्या आधी काहीही बॅकग्राऊंड नसली, अध्यात्माचा सुद्धा माहीत नसला तरी सुद्धा अ सर्च इन सिक्रेट इंडिया आणि द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी ही दोन्ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. असं अजिबात नाही आहे की थोडंसं तरी ज्ञान असायला हवं, नाही तर सगळं अनाकलनीय होईल, सगळं तुमच्या डोक्यावरून जाईल, असं अजिबात नाही. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही इनिशियल स्टेजला देखील वाचू शकता. द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक तुम्हाला मोटिवेट करेल अध्यात्मामध्ये उतरण्यासाठी, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करण्यासाठी. या पुस्तकामध्ये त्यांनी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस देखील सांगितलेल्या आहेत. पण मला विचाराल तर हे खूप छान पुस्तक आहे, सगळ्यांनी वाचायला हरकत नाही. तुम्हाला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट असो वा नसो, हे पुस्तक खरं म्हणतं तर सगळ्यांनी वाचायला हरकत नाही. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी आध्यात्मिक ज्ञान मिळेल थोडंफार या उद्देशाने वाचायला हरकत नाही. आणि ज्यांना अध्यात्मामध्ये नाही आहे इंटरेस्ट त्यांना सुद्धा एक छान गोष्ट वाचायला मिळेल. त्यामुळे द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक सुद्धा वाचायला काहीच हरकत नाही. या पुस्तकाचे सुद्धा दोन्ही अनुवाद, मराठी आणि इंग्लिश दोन्ही अनुवाद तुम्हाला ॲमेझॉनवर उपलब्ध होईल. यानंतरचं म्हणजे 3 नंबरचं पुस्तक आहे टुवर्ड्स दी सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज, ज्याच्या मराठी अनुवादाचं नाव होतं साद देती हिमशिखरे. हे जे पुस्तक आहे हे एका माधव नावाच्या मुलाचं चरित्रात्मक पुस्तक आहे. हे पुस्तक चरित्रात्मक वाटण्याचं मुख्य कारण हे आहे की लेखकाने ते पुस्तक लिहिताना फर्स्ट पर्सन नॅरेशनचा वापर केलेला आहे. फर्स्ट पर्सन नॅरेशन म्हणजे काय, तर मी स्वतः माझी गोष्ट सांगतोय, याला फर्स्ट पर्सन नॅरेशन असं म्हणतात. म्हणजे मी इथे गेलो, मला ही व्यक्ती भेटली, या भाषेमध्ये जेव्हा एखादं पुस्तक लिहितात, एखादी गोष्ट लिहितात, तेव्हा त्याला फर्स्ट पर्सन नॅरेशन असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे हे पुस्तक लेखकाचं आत्मचरित्र आहे असा अनेक जण दावा करतात. ठीक आहे. पुस्तक छान आहे, सेन्सिबल आहे, त्यातून बरंच अध्यात्माचा उलगडा होऊ शकतो, थोडंफार आध्यात्मिक ज्ञान देखील मिळू शकतं. ही माधव नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे, जो मुलगा आध्यात्मिक मार्गावर येतो आणि त्यानंतर अध्यात्माच्या दिशेनं त्याचा जो काही पूर्ण प्रवास सुरू होतो तो या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेला आहे. त्याला त्याचे गुरु कसे भेटतात, गुरूंचे गुरु कसे भेटतात, त्यांच्यावर तो कसा इम्प्रेस होतो किंवा त्यांचं ज्ञान त्याला कसं आवडतं, त्यांच्याकडून त्याला कसं ज्ञान मिळतं, या सगळ्या गोष्टी यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. या पुस्तकाचा मराठी अनुवाद साद देती हिमशिखरे तो माझ्या कलेक्शनमध्ये आहे, तो मला दाखवायला आवडेल. हे ते पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव आहे साद देती हिमशिखरे, असं नीट दिसतंय कदाचित. ठीक आहे. सो हे कैलासवासी जी.के. प्रधान यांच्या टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ द हिमालयाज या कादंबरीचा डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. छान आहे हे पुस्तक, वाचायला काहीच हरकत नाही. या पुस्तकाचा देखील मराठी अनुवाद आणि इंग्लिश अनुवाद दोन्ही ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. सो ज्याला हवं तो जाऊन तिथून वाचू शकतो. त्याचबरोबर अशी पण काही पुस्तकं आहेत अध्यात्मामध्ये जी पुस्तकं आपण नाही वाचता कामा. ठीक आहे. जी पुस्तकं सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. सध्या नाही, जेव्हा ती पुस्तकं लिहिण्यात आली तेव्हापासूनच ती पुस्तकं खूप जास्त प्रमाणामध्ये ट्रेंडमध्ये आहेत. पण माझं स्वतःचं असं व्यक्तिगत मत आहे की त्या पुस्तकांपासून आपण लांब राहायला हवं. ती पुस्तकं सुद्धा मला दाखवायला आवडतील. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं पुस्तक जे खूप ट्रेंडमध्ये आहे, अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी ते रिकमेंड केलेलं आहे, पण तरीसुद्धा मी असं सांगेन की स्टे अवे. ते पुस्तक म्हणजे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी रिटन बाय परमहंस योगानंद, ज्याचा मराठी अनुवाद आहे योगी कथामृत. हे ते पुस्तक. ठीक आहे. हे योगी कथामृत पुस्तक रिटन बाय परमहंस योगानंद. त्यानंतर अजून एक आहे पुस्तक, ते पुस्तक म्हणजे अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर रिटन बाय श्री एम, योगीज ऑटोबायोग्राफी असं पण त्याचं नाव आहे. आणि त्याचा मराठी अनुवाद आहे हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन रिटन बाय श्री एम. गाईज ही दोन्ही पुस्तकं
ऑटोबायोग्राफी ऑफ योगी आणि अप्रेंटिस टू हिमालयन मास्टर, ही दोन्ही पुस्तकं अतिशयोक्तीने भरलेली आहेत. ठीक आहे, खूप यामध्ये अशा घटना आहेत की सिद्धी प्राप्त झालेल्या योगींबद्दल त्यामध्ये सांगितलेलं आहे, हिमालयामधल्या आयुष्याबद्दल सांगितलेलं आहे. अशा अनेक घटना त्यामध्ये आहेत ज्या अनाकलनीय आहेत, ज्या सिद्धी प्राप्त झालेल्या योगींच्या बाबतीमध्ये घडलेल्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. पण खरं सांगायचं तर हे जरी सत्य घटनेवर आधारित किंवा चरित्रात्मक स्वरूपाने हे पुस्तक लिहिलेलं असलं तरी सुद्धा हे पुस्तक वाचल्यावर हे लक्षामध्ये येतं की हे काल्पनिक आहे. यामधल्या अनेक घटना अतिशयोक्ती पद्धतीने लिहिण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे हे खरं आहे का असा संशय आपल्या मनामध्ये यावा अशा घटना यामध्ये मांडलेल्या आहेत. आणि ही पुस्तकं आपल्याला खरं सांगायचं तर अध्यात्मातलं ज्ञान विशेष काही देत नाहीत, तर आपल्याला फक्त मिसलीडच करतात, मिसगाईडच करतात. आणि त्यामुळे या पुस्तकांपासून प्रत्येक खऱ्या साधकाने लांब राहायला हवं. त्याचबरोबर यातलं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक तर अनेक जणांनी रिकमेंड केलेलं आहे. म्हणजे मला आठवत आहे विराट कोहली याने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ योगी या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं. त्याचबरोबर सगळ्यात सुरुवातीच्या माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये मी स्टीव्ह जॉब्स हा आध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ भारतामध्ये आला होता त्या घटनेबद्दल सांगितलेलं आहे. तर त्यावेळेला स्टीव्ह जॉब्स सुद्धा भारतामध्ये आलेला असताना त्याने ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक वाचलेलं होतं. हे पुस्तक खूप जास्त फॅसिनेटिंग आहे, तुम्हाला अट्रॅक्ट करणारं आहे, कारण यामध्ये जादून, सिद्धीन, मॅजिक या अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. योगी लोकांचे चमत्कार वगैरे त्यामध्ये आहेत, पण ते इतक्या अतिशयोक्ती केलेल्या आहेत की असं वाटतं की नाही हे नाही वाचता कामा. ठीक आहे, कारण असं नाही होत, असं नसतं. ठीक आहे, ज्या व्यक्तीची सतत विवेकबुद्धी जागृत आहे त्या लोकांना बरोबर समजेल की यामध्ये लिहिलेला कुठला कंटेंट हा खरा आहे, कुठला कंटेंट खोटा आहे, कुठला कंटेंट चढवून सांगितलेला आहे, कुठला कंटेंट हा अतिशयोक्ती आहे, कुठला कंटेंट हा काल्पनिक आहे. त्यामुळे मला विचाराल तर ही दोन्ही काल्पनिक आहेत पुस्तकं जी आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी एवढी काही फायदेशीर नाही आहेत. त्यामुळे या दोन पुस्तकांपासून लांब राहायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, सो आता अध्यात्म या विषयावरच्या गोष्टी, आत्मचरित्र, सत्यघटना या विषयावरची 3 पुस्तकं आपण जाणून घेतली. आता अभ्यासाला सुरुवात करूयात. ठीक आहे, सो अध्यात्म या विषयावर जर का खरंच जाणून घ्यायचं असेल, खरंच अभ्यास करायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून व्हायला हवी? तर मी म्हणेन की मला स्वतःला आवडलेली पुस्तकं ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा 7 पुस्तकांचा एक संच आहे. ठीक आहे, हा संच ओपन करूयात आपण आणि यामध्ये ही जी 7 पुस्तकं आहेत यामध्ये सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ज्ञानयोग, त्यानंतर राजयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, आणि नंतर प्रेमयोग, सुबोध राजयोग म्हणजे स्वामी विवेकानंदांची त्यामध्ये काही व्याख्यानं आहेत, आणि ज्ञान मार्गावरील प्रवचने यामध्ये पण सेम. गाईज ही 4 पुस्तकं ना खूप सुंदर आहेत. तुम्हाला जर का ॲक्च्युअली अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्मामध्ये जे आपण काय म्हणतो की आपल्याला खरं स्वरूप म्हणजे शरीर नाही आहे तर एक सूक्ष्म घटक आपल्या आतमध्ये वसलेला आहे, ठीक आहे, ज्याचा शोध घेणं हा अध्यात्माचा मूळ उद्देश आहे. हा जर का विषय जाणून घ्यायचा असेल तर यापैकी स्वामी विवेकानंदांचं ज्ञानयोग अनेक जण रिकमेंड करतात. ठीक आहे, आध्यात्मिक मार्गावर असलेली व्यक्ती आणि ज्ञानयोग शक्यतो नाही वाचलेलं अशी लोक शक्यतो नाही मिळत. ठीक आहे, ज्ञानयोग हे पुस्तक अध्यात्माच्या सर्कलमध्ये म्हणू, त्या क्षेत्रामध्ये म्हणू अनेकांनी वाचलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद आपल्यापर्यंत अद्वैत वेदांतामधलं तत्त्वज्ञान पोचवतात आणि त्या माध्यमातून ते आपल्याला पूर्ण अध्यात्म एक्सप्लेन करतात अत्यंत सोप्या भाषेमध्ये. असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. यापैकी ज्ञानयोग हे पुस्तक ज्ञानमार्गाबद्दल आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर राजयोग हे पुस्तक योग मार्गाबद्दल आहे. ठीक आहे, आपल्याला जे अष्टांग योग माहिती आहे तर ते यामध्ये खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये स्वामी विवेकानंद एक्सप्लेन करतात. कर्मयोग हे नक्कीच कर्ममार्गाबद्दल आहे. मी स्वतः असं रिकमेंड करेन की कर्ममार्ग समजून घेण्यासाठी भगवद्गीता अनेक जण फॉलो करायचा विचार करतात, पण मी असं म्हणेन की कर्ममार्ग समजून घेण्यासाठी भगवद्गीतेपेक्षा कर्मयोग वाचतो स्वामी विवेकानंदांचं. खूप छान आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. विषय आपल्याला कळणं गरजेचं आहे. मी नुसतं एखादं
पुस्तक वाचलं म्हणजे मला तो विषय समजलाय असं नाही होत. ठीक आहे, सो अनेक जण भगवद्गीता वाचतात पण ती समजते किती लोकांना, बरोबर? किंवा सगळेजण त्याचा वेगळ्या वेगळा अर्थ सांगत असतात, सगळेजण त्याचं निरूपण करताना वेगळा वेगळा अर्थ काढून करत असतात, बरोबर? पण मी म्हणेन तो गोंधळ होण्यापेक्षा, ते कन्फ्युजन होण्यापेक्षा कर्ममार्गासाठी कर्मयोग वाचा. स्वामी विवेकानंदांनी यामध्ये खूप सोप्या भाषेमध्ये, छान भाषेमध्ये आपल्यासमोर हा विषय मांडलेला आहे. आणि भक्तियोग हे भक्ती मार्गाबद्दल आहे आणि त्यामध्ये भक्ती मार्ग काय आहे नक्की, भक्ती मार्गामध्ये नक्की काय घडतं, नक्की काय करायला हवं, किंवा भक्ती मार्गामध्ये अनेक जण ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करतात त्या प्रॅक्टिसेस खरंच वर्क करतात का, किंवा कुठल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस भक्ती मार्गामध्ये करायला हव्यात, हा सगळा विषय त्यांनी यामध्ये रॅशनली सांगितलेला आहे. भक्ती मार्ग आहे म्हणजे इररॅशनली विचार केलेला आहे असं अजिबात नाही. भक्ती मार्ग सुद्धा रॅशनली विचार करून फॉलो करता येतो. आणि ते कसं करतात, त्यामागची नक्की थेरी काय आहे, त्यामागचं नक्की तत्वज्ञान काय आहे हे जाणून घ्यायचं असेल, किंवा ते प्रॅक्टिकली सुद्धा कसं अप्लाय करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हे भक्तियोग हे पुस्तक वाचायला काहीच हरकत नाही. ही चारही पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत. या चारही पुस्तकांच्या माध्यमातून असं म्हणूयात की विवेकानंद आपल्यासमोर पूर्ण अध्यात्म मांडतात. ठीक आहे, ही चारच पुस्तकं पूर्ण अध्यात्म समजून घेण्यासाठी इनफ आहेत असं म्हणलं तरी चालू शकेल. त्यामुळे ही 4 पुस्तकं वाचा, तुम्हाला बरोबर अध्यात्म नक्की काय विषय हे क्लिअर होईल. आता याच्यानंतर येणारी जी 2 पुस्तकं आहेत ती 2 पुस्तकं एका विशिष्ट विषयावर आहेत. म्हणजे दोन्ही पुस्तकांचं म्हणलं तर कंटेंट एकच आहे. आपल्याला माहिती आहे की अध्यात्म या विषयामध्ये भारताला स्पिरिच्युअल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं मानलं जातं. ठीक आहे, भारतामध्ये अध्यात्माचा बराच अभ्यास झाला, शतकानुशतके अध्यात्माचा अभ्यास भारतामध्ये होत राहिलेला आहे, अजूनही होतोय. पण अध्यात्मातलेच काही विषय असे आहेत ज्या विषयाला भारतामध्ये इतका हात लावला नाही गेला, किंवा असं म्हणू की अध्यात्मातले काही विषय असे आहेत ज्यावर भारतापेक्षाही भारताच्या बाहेर जास्त अभ्यास झालेला आहे. भारताच्या बाहेर म्हणजे पाश्चिमात्य देशांमधल्या संस्कृतीमध्ये म्हणलं तर हरकत नाही. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याचा भारतीय अध्यात्मामध्ये खूप रेअर उल्लेख सापडतो, तो विषय म्हणजे एक थेरी गेल्या 25 वर्षामध्ये उभरून आलेली आहे. ती थेरी असं सांगते की आपण जो विचार करतो तो विचार सत्यामध्ये उतरतो, बरोबर? आणि यातूनच पॉझिटिव्ह थिंकिंगची थेरी डेव्हलप करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हा जो विचार आहे हा विचार 2 पुस्तकांनी सगळ्यात जास्त आत्तापर्यंत आपल्यासमोर आणलेला आहे. ठीक आहे, त्यापैकी एक पुस्तक इथे तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं असेल आणि ते पुस्तक हे अख्ख्या जगामध्ये फेमस आहे असं म्हणलं तरी चालेल. ते पुस्तक म्हणजे रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं द सिक्रेट. ओके, या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा माझ्यापर्यंत लॉ ऑफ अट्रॅक्शनची थिअरी आली, जी थिअरी असं सांगते की तुम्ही जे विचार करता ते मूर्त स्वरूपामध्ये उतरतं आणि त्यामुळे कायम पॉझिटिव्ह विचार करा, बरोबर? त्याचबरोबर दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, रिटन बाय जोसेफ मर्फी. राईट, ठीक आहे. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की अहो एक मिनिट, ते सबकॉन्शियस माइंड आणि द सिक्रेट याचा एकमेकाशी काय संबंध असा आहे की पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पण हेच सांगतं की तुमच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद एवढी आहे की तुम्ही त्यामध्ये जे घालता ते मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतं. तुम्ही जो विचार करता तो मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतो. आणि द सिक्रेट पण हेच सांगतं की तुम्ही जो विचार करता तो मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतो. आता या 2 पुस्तकांमध्ये मूलभूत फरक आहे की द सिक्रेट सांगताना असं सांगतं की तुम्ही जो विचार करता तो विचार युनिव्हर्सपर्यंत पोहोचतो, विश्वापर्यंत पोहोचतो, आणि मग विश्व किंवा युनिव्हर्स तुमचा विचार मूर्त स्वरूपामध्ये उतरत असतो, किंवा युनिव्हर्स किंवा विश्व तुमची इच्छा पूर्ण करत असतं. ठीक आहे, तर जोसेफ मर्फी असं सांगतो की जे काही आहे ते तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे आणि जे इतकं पॉवरफुल आहे की सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा का एखादा विचार गेला की तो विचार मूर्त स्वरूप घेऊन बाहेर उतरत असतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे विचार करता तसं घडत असतं. या दोन्हीचा मूळ कंटेंट हाच आहे. ठीक आहे, सगळ्यात माझ्या अध्यात्माच्या अभ्यासाच्या एकदम सुरुवातीच्या काळामध्ये मी द सिक्रेट हे पुस्तक वाचलेलं होतं. अनेकांना डॉट्स अजून कनेक्ट नाही झालेले, पण अध्यात्मामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचं खूप महत्त्व आहे. आपण जे विचार करतो ते सत्यामध्ये उतरतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे, जे मी अनेकदा अनुभवलेलं देखील आहे.
ठीक आहे, हे बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये घडत नाही, त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की नाही रे, ही जस्ट थेअरी आहे, असं नाही होत, हे सुद्धा एक्झॅजरेशन आहे, अतिशयोक्ती आहे. पण माझ्या अनुभवानुसार हे होतं आणि त्याचा अध्यात्मामध्ये खूप मोठा सहभाग पण आहे, खूप जास्त कंट्रीब्युशन पण आहे. ठीक आहे, तर त्यानंतरच्या काही काळामध्ये मी द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक वाचलेलं होतं. हे या एकंदर पुस्तकाची अवस्था पाहता आपल्या लक्षामध्ये आलं असेल की हे अत्यंत जीर्ण झालेलं आणि याचं बाइंडिंग पण पूर्णपणे ओपन झालेलं आहे. सो हे त्या काळामध्ये वाचलेलं आहे मी, ज्या काळामध्ये पुस्तकं ट्रेनमध्ये मिळायची. ठीक आहे, सो मी मुंबई पुणे ट्रॅव्हलिंग करत असताना एका ट्रेनमध्ये पुस्तक विक्रेते आले होते आणि त्यांच्याकडून मी हे पुस्तक विकत घेतलं होतं. सो हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुम्ही जे विचार करता ते मूर्त स्वरूपामध्ये उतरतं. या दोन्ही पुस्तकांचा खरं म्हणलं तर आपल्यावर हा विचाराचा हॅमर करून घ्यायला उपयोग होतो, किंवा असं म्हणूयात की आपण जे विचार करतो ते विचार मूर्त स्वरूपामध्ये उतरतात हे कन्व्हिन्स करण्यासाठी या दोन पुस्तकांचा वापर करायला काहीच हरकत नाही. चांगली पुस्तकं आहे, छान पुस्तकं आहे. द सिक्रेट तर अख्ख्या जगाला माहिती आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ही दोन्ही पुस्तकं ॲमेझॉनवर मिळतील. दोन्ही पुस्तकाचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही अनुवाद आहेत. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून बाय करू शकता. आणि त्याचबरोबर द सिक्रेटची डॉक्युमेंटरी पण आहे. ती डॉक्युमेंटरी सुद्धा इंग्लिशमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा आहे. सो ती डॉक्युमेंटरी सुद्धा पाहायला काहीच हरकत नाही. अनेकांचं कन्फ्युजन होतं की अनेकांना असं वाटतं की आधी पुस्तक आलं आणि त्या पुस्तकावर डॉक्युमेंटरी काढली, पण ॲक्च्युली उलट आहे. आधी रोंडाबन हिने डॉक्युमेंटरी तयार केली होती आणि त्यावरून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो डॉक्युमेंटरी सुद्धा उपलब्ध आहे. 1.5 तासाची डॉक्युमेंटरी आहे. ती डॉक्युमेंटरी जरी पाहिली तरी सुद्धा आपल्याला पूर्ण पुस्तकाचं ज्ञान, या पूर्ण पुस्तकाचं सार काय आहे हे लक्षात येईल. आता स्पिरिच्युअलिटीमध्ये अशी पण काही बुक्स आहेत की जी तुम्हाला तुमचं मन शांत करण्यासाठी मदत करू शकतात. त्यापैकी 2 पुस्तकं आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे एकार्ट टोल यांनी लिहिलेलं द पॉवर ऑफ नाव. याचा मराठी अनुवाद माझ्याकडे नाहीये पण उपलब्ध आहे, याच नावाने आहे, त्यामुळे तो वाचू शकतो आपण. पॉवर ऑफ नाव हे पुस्तक आपल्याला सांगतं की तुम्ही वर्तमानामध्ये जेवढं जास्त राहाल तेवढं तुमचं मन शांत राहील. माइंडफुलनेस नावाचं एक मेडिटेशन आहे जे बुद्धिझममध्ये खूप जास्त यूज केलं जातं आणि ते मेडिटेशन टेक्निक हेच सांगतं की जेवढं जमेल तेवढं इथून वर्तमानात राहा. मग भलेही तुम्ही कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नाही केली तरी चालेल, मेडिटेशन नाही केलं तरी चालेल, कुठलीही साधना उपासना नाही केलं तरी चालेल, पण जेवढं जमेल तेवढं इथून तुम्ही वर्तमानामध्ये राहा. वर्तमानामध्ये राहण्याचे फायदे काय काय आहेत, वर्तमानामध्ये राहिल्यावर तुम्ही काय करू शकता, काय लेवलपर्यंत माणसामध्ये फरक पडू शकतो, कशा प्रकारे वर्तमानामध्ये राहिले असता तुमचं मन देखील शांत होतं, हे या पुस्तकामध्ये एकार्ट टोल एक्सप्लेन करतात. छान पुस्तक आहे, मस्त पुस्तक आहे. हे सुद्धा वर्ल्ड फेमस पुस्तक आहे, बेस्ट सेलर आहे असं म्हणलं तरी चालेल. सो छान पुस्तक आहे, वाचायला काहीच हरकत नाही. वर्तमानामध्ये राहण्याचे फायदे यामध्ये खूप छान सांगितलेले आहेत. त्याचबरोबर वर्तमानामध्ये राहण्यासाठी काय टेक्निक यूज करायच्या हे देखील यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतरचं पुस्तक येतं जोसेफ न्यूएन यांच्या डोंट बिलीव्ह एव्हरीथिंग यू थिंक हे पुस्तक. याचा मराठी अनुवाद आहे तुमच्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका. हे पुस्तक माझं अर्ध वाचून झालेलं आहे. हे पुस्तक अजून मी पूर्ण नाही वाचलेलं, पण बऱ्याच वेळेला असं असतं की काही जण असे असतात की ज्यांना फक्त स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करून फायदा होत नाही, तर त्याबरोबर थोडंफार काउन्सिलिंग देखील करणं गरजेचं असतं. सो ते काउन्सिलिंग करण्याचं काम हे पुस्तक करतं. ओके, तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कराल, मेडिटेशन कराल, साधना कराल, उपासना कराल, त्याच्यामुळे तुमचं मन शांत होईलच, पण त्याबरोबरच जर तुम्ही या पुस्तकाचा देखील आधार घेतलात किंवा थोडंफार काउन्सिलिंगचा देखील आधार घेतलात तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं मन शांत व्हायला फायदा होतो आणि ते काउन्सिलिंगचं काम हे पुस्तक करतं. नक्की वाचा, छान पुस्तक आहे. आता याच्यानंतर विषय थोडे गंभीर होत जातात. आता आपल्या लिस्टमध्ये जी पुढची 3 पुस्तकं आहेत, जी शेवटची 3 पुस्तकं आहेत, ती थोडीशी ॲडव्हान्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं ॲडव्हान्स लेवलची असल्यामुळे यासाठी थोडाफार आधी अध्यात्माचा अभ्यास असणं गरजेचं असतं. थोडाफार म्हणजे किती, तर याच्या आधी आपण जी विवेकानंदांची 4 पुस्तकं पाहिली, राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, ही 4 पुस्तकं जरी वाचलेली असतील तरी इनफ होईल. ठीक आहे, पण जेव्हा तुमचे अध्यात्माचे बेसिक पूर्णपणे क्लिअर झालेले आहेत तेव्हा तुम्ही या पुस्तकांच्याकडे वळू शकता. जी लोक अनेक वर्ष अध्यात्म या विषयामध्ये आहेत, अध्यात्माचा अभ्यास करतात आणि अजून अध्यात्माचा अभ्यास करू इच्छितात, अशा लोकांसाठी ही पुस्तकं आहेत असं म्हणायला हरकत नाही. यापैकी पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे मेडिटेशन अँड स्पिरिच्युअल लाईफ, रिटन बाय स्वामी यतीश्वरानंद. ठीक आहे, याचा मराठी अनुवाद आहे ध्यान आणि आध्यात्मिक जीवन. हे एवढा मोठाच्या मोठा हा ठोकळा दिसतोय आपल्याला
आता हे जे पुस्तक आहे ते रामकृष्ण मिशन यांचं आहे आणि हे देखील कुठेही उपलब्ध होऊ शकतं. ध्यान आणि आध्यात्मिक जीवन या पुस्तकामध्ये फक्त मेडिटेशन हा विषय आपल्या रोजच्या वापरापुरता मर्यादित नाही आहे. म्हणजे आपल्याला मन शांत करण्यासाठी किंवा आपली मॅनिफेस्टेशनची पॉवर वाढवण्यासाठी म्हणून आपण मेडिटेशन करतो, यासाठीचं जे मेडिटेशन असतं तेवढंच यामध्ये नाही आहे, तर आध्यात्मिक उद्देश अचीव करण्यासाठी देखील ज्या लेवलने विचार करून मेडिटेशन करणं गरजेचं आहे त्या लेवलपर्यंत या पुस्तकामध्ये पूर्ण विषय कव्हर करण्यात आलेला आहे. अनेकांना हे पुस्तक बोर होऊ शकतं, कारण जसं मी सांगितलं की हे पुस्तक ॲडव्हान्स आहे, हे पुस्तक बेसिक नाही आहे, बिगिनरसाठी नाही आहे. हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे जे लोक गेली अनेक वर्ष अध्यात्माचा अभ्यास करत आहेत. ठीक आहे, त्यामुळे या पुस्तकामध्ये रेग्युलर लाईफमधलं मेडिटेशन तर यामध्ये आहेच आहे, पण त्याचबरोबर एक्स्ट्रीम लेवलला की आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट अचीव करण्याच्या उद्देशाने सुद्धा मेडिटेशनचा कसा वापर केला जातो ते देखील यामध्ये कव्हर करण्यात आलेलं आहे. खूप मोठं पुस्तक आहे, छान आहे. भाषा थोडीशी अवघड आहे, थोडीशी किचकट भाषा आहे असं म्हणायला हरकत नाही, पण हे पुस्तक उपयुक्त आहे, युजफुल आहे. त्यामुळे हे तुमच्या कलेक्शनमध्ये असायला हरकत नाही, तुम्ही वाचायला काहीच हरकत नाही. ह्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके, सो आता यानंतर जी 2 पुस्तकं आहेत ती पुस्तकं म्हणजे अध्यात्म या विषयावर लिहिली गेलेली माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आवडीची पुस्तकं आहेत. खूप ॲडव्हान्स आहेत. माहीत नाही किती जण त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते वाचतात, किती जणांना त्यातल्या गोष्टी झेपतात, पण खूप छान आहेत. मी त्या पुस्तकांबद्दलच सांगतो. सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे द टॉक्स विथ श्री रमण महर्षी. आता सगळ्यात पहिलं आपण जे पुस्तक पाहिलं, द सर्च इन अ सिक्रेट इंडिया म्हणजे आध्यात्मिक भारताचा शोध, पॉल ब्रंटन. त्यामध्ये पॉल ब्रंटन हे आध्यात्मिक गुरूच्या शोधार्थ भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये आल्यावर त्यांच्या पूर्ण जर्नीच्या शेवटी त्यांना जेव्हा आध्यात्मिक गुरु भेटतात ते गुरु असतात रमण महर्षी. ठीक आहे, त्यानंतर जसं मी म्हणलो होतो की रमण महर्षींची ख्याती ही पूर्ण जगभरामध्ये पसरली. त्यामुळे रमण महर्षींच्याकडे आध्यात्मिक शंकांचं निरसन करायला पूर्ण जगातून जेव्हा लोक यायला लागली तेव्हा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या शिष्यांनी त्यांचं आणि त्यांच्याकडे येणाऱ्या साधकांचं कॉन्व्हर्सेशन हे रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आणि त्या रेकॉर्ड करायला सुरुवात केल्यावर त्याचं जे कुठलं पुस्तक तयार झालं त्या पुस्तकाचं नाव आहे टॉक्स विथ श्री रमण महर्षी. खूप ॲडव्हान्स आहे, खूप छान आहे, खूप गहन विषय आहे. म्हणजे हे पुस्तक असं आहे की ज्या पुस्तकाच्या 2-2, 3-3 पानं उलटल्यावर एक काही ना काहीतरी नवीन माहिती कळते आपल्याला. म्हणजे आपण कितीही म्हणलो की मी एवढे वर्ष अध्यात्माचा अभ्यास करतोय, तेवढे वर्ष अध्यात्माचा अभ्यास करतोय किंवा माझं असं मोठं सर्कल आहे वगैरे वगैरे, अशा लेवलची व्यक्ती सुद्धा जर हे पुस्तक पहिल्यांदा वाचत असेल तर दर 2-3 पानानंतर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी ज्ञान मिळेल आणि त्या व्यक्तीला असं वाटेल की अरे आपल्याला खरंच काहीच माहीत नाहीये, आत्ताशी कुठे आपण अध्यात्म या विषयामध्ये पाऊल ठेवतोय. या लेवलचं हे पुस्तक आहे. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणी व्यक्ती खरंच एकदम हार्डकोर अध्यात्म जाणून घ्यायला उत्सुक असेल किंवा ते ज्ञान जाणून घेण्या इतपत किंवा समजण्या इतपत आपण त्या लेवलला पोहोचलेलो असू तर मी म्हणेन हे नक्की पुस्तक वाचा. तुम्हाला हे पुस्तक पूर्णपणे सॅटिस्फाय करेल. ठीक आहे, आता यानंतरचं आणि शेवटचं पुस्तक हे सुद्धा वर्ल्ड फेमस आहे, अनेकांना माहिती पण असेल. अध्यात्म या विषयामध्ये जी लोक अनेक वर्ष काम करत आहेत त्या लोकांना कदाचित हे पुस्तक माहिती देखील असेल. त्या पुस्तकाचं नाव आहे आय एम दॅट टॉक्स विथ श्री निसर्गदत्त महाराज. हे सुद्धा सेम धर्तीवरचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आहे की निसर्गदत्त महाराज हे मुंबईत राहायला होते आणि तिथे असताना त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंना ते फॉलो करायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान मार्गातलं हे पुस्तक आहे असं कन्सिडर करायला हरकत नाही. आधीचं सुद्धा टॉक्स विथ श्री रमण महर्षी हे सुद्धा ज्ञान मार्गातलं आहे पुस्तक असं कन्सिडर करायला हरकत नाही. निसर्गदत्त महाराज आणि रमण महर्षी दोघंही ज्ञानमार्गी होते. त्यांच्या गुरुकडून निसर्गदत्त महाराज यांनी त्यांच्या गुरुकडून हा मार्ग शिकून घेतला होता आणि त्यातून असं म्हणतात की ते एनलायटनमेंटपर्यंत पोहोचलेले होते. रमण महर्षी सुद्धा आणि निसर्गदत्त महाराज सुद्धा. आणि असंच निसर्गदत्त महाराजांच्याकडे सुद्धा पूर्ण जगभरातून लोक शंकांचं निरसन करून घेण्यासाठी येत होती आणि त्यांच्यासुद्धा क्वेश्चन आन्सर्सचं रेकॉर्डिंग करून त्यावर जे पुस्तक तयार करण्यात आलं ते पुस्तक म्हणजे आय एम दॅट. ठीक आहे, मी जेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा आणलं तेव्हा यातलं इंग्लिश थोडंसं अवघड असल्यामुळे किंवा इंग्लिश अवघड आहे की विषय अवघड आहे माहीत नाही, पण काय करण्यामुळे मला असं वाटलं की नाही मी याचा मराठी अनुवाद शोधावा का.
त्यानुसार मी याचा मराठी अनुवाद शोधला. याचा मराठी अनुवाद सुद्धा आहे. हा अनुवाद सुद्धा स्वतः निसर्गदत्त महाराजांनी वाचून घेऊन अप्रूव्ह केलेला आहे, ज्याचं नाव आहे सुखसंवाद. ठीक आहे. सो मी ह्या जो फोटो आहे हा त्यांचाच आहे, स्वतः निसर्गदत्त महाराजांचा हा फोटो आहे. मी जेव्हा हे मराठी पुस्तक आणलं तेव्हा आणि मग हे वाचायला सुरुवात केलं तेव्हा असं कळलं की नाही रे, ह्याच्यापेक्षाही इंग्लिश सोपं आहे. ठीक आहे. अँड देन अगेन मी परत इंग्लिशवर शिफ्ट झालो. आणि सो मी असं म्हणेन की काही जणांना इंग्लिश सोपं वाटू शकतं, काही जणांना हे मराठी देखील सोपं वाटू शकतं. पण मी म्हणेन की हे पुस्तक वाचायला हरकत नाही. वाचा हे पुस्तक. तुम्ही जर खरंच त्या लेवलपर्यंत पोहोचलेले असाल आणि तुम्हाला जर खरंच अजून ज्ञान मिळवून घ्यायचं असेल, कारण हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षामध्ये येतं की हा खूप मोठा विषय, खूप गहन विषय आहे, खूप वास्ट विषय आहे. आयुष्यभर जरी आपण या विषयामध्ये अभ्यास करत राहिलो तरी काही ना काही नवीन ज्ञान आपल्याला गवसणारच आहे. आणि या पुस्तकामध्ये तेच आहे, जसं मी सांगितलं की दर 2-3 पानानंतर काही ना काहीतरी असं ज्ञान आपल्याला मिळत राहतं की ते ज्ञान पाहून आपल्याला असं वाटतं की अरे, म्हणजे मी इतके वर्ष अभ्यास करतोय पण यातून काही ना काहीतरी नवीन मिळतंच आहे मला सतत. या लेवलची ही दोन्ही पुस्तकं आहेत. दोन्ही पुस्तकं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच आहेत. साधक त्यांना काहीतरी क्वेश्चन करतात आणि त्यावर महाराज आणि रमण महर्षी जे उत्तरं त्यामध्ये त्यांनी दिलेली आहेत, तर ती उत्तरामधून जे ज्ञान मिळतं आपल्याला, ते ज्ञान पाहून असं वाटतं की अरे, आपल्याकडे अजून एवढंच ज्ञान मिळालेलं आहे, आपल्याला अजून एवढंच ज्ञान मिळालेलं आहे आणि अजून भरपूर ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. आयुष्यभर जरी अभ्यास केला तरी तो कधी पूर्ण होईल किंवा होणार पण नाही, कदाचित होईल असं आपण म्हणूच नाही. सो असं वाटण्यासारखी ही दोन्ही पुस्तकं आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला जे काही ज्ञान मिळतं ते काय मिळतं, या पुस्तकामध्ये काय आहे, हे खरं म्हणलं तर सांगता पण नाही येणार. म्हणजे अध्यात्माला शोभेल असं एक वाक्य इथे म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे तुम्ही अनुभव घ्या, सांगता येणार नाही, हे व्यक्त नाही करता येणार की या पुस्तकांमध्ये काय आहे, त्याचा अनुभवच घ्यायला हवा. सो खूप ॲडव्हान्स आहे हे पुस्तक, दोन्ही पुस्तकं म्हणेन. सो मी म्हणेन मस्त पुस्तकं आहेत दोन्ही, आणि पुस्तकं खूप छान आहेत, खूप मस्त पुस्तकं आहेत एकदम. वाचा ती पुस्तकं, तुम्हाला नक्की आवडतील. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आध्यात्मिक पुस्तकांबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि ही पुस्तकं आपल्या सगळ्यांना खूप युजफुल आहेत. ही सगळी पुस्तकं वाचा. जेवढी जास्त पुस्तकं वाचाल तेवढं जास्त आध्यात्मिक ज्ञान मिळवाल. आणि जसं मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अध्यात्मामध्ये सुरुवात किंवा मी म्हणेन नंतरसुद्धा ज्ञान मिळवायचं असेल तर पुस्तकांसारखा उत्तम सोर्स अजून तरी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे पुस्तकं वाचा, भरपूर पुस्तकं वाचा आणि भरपूर आध्यात्मिक ज्ञान मिळवा. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करा, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.